1861। सर ये मीटर का आपको पता है ना? है मीटर का पता है ना? मीटर का नहीं, इतना पेमेंट वैसे ही रहेगा। सर मीटर पे चलते हैं ना. पाहिलं का मित्रांनो, लगेच त्यांनी मीटरने म्हटलं की उतरून गेले लगेच. आणि दुसरं आता हे उदाहरण आहे. तर मॅडमला बी बोललो होतो की मीटरने जाऊयात आपण. नॉन AC 21 रुपये आणि AC हा ACचा रेट 25 रुपये. तर मॅडमनी नंतर बघा आता तर त्यांनाच गिल्टी फील झालं की आपण एवढं दूरपर्यंत आलो आहोत आणि त्याच्यामुळे त्यांनी मला 50 रुपये स्वतःहून एक्स्ट्रा दिले. ठीक तुम्हाला तरी काय नाराज करून बंगला बांधणार नाही, विषय तो नाही आहे मॅडम. कंपनी कंपनी ऐकत नाही, त्याला काय करा आता. हे परिवहन मंत्र्याला कळायला पाहिजे. लाखो लोक काम करतात, 16-17 तास काम करायला लागतं आम्हाला, तेव्हाकडे 1000-1200 रुपये राहतात. बरोबर आहे. मला चला पाहिलं असेल तुम्ही की मॅडम म्हणल्या की तुम्हाला तरी काय नाराज करायचंय. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की या गोष्टी परिवहन खात्याला समजवल्या पाहिजेत. परिवहन खात्यानं जे RTOचे नियमात बसणारे जे रेट आहेत ते कॅब ड्रायव्हरला दिले पाहिजे. ठेवू का? हा. मॅडम तुम्ही AC जाणार आहे की नॉन AC जाणार आहे? काहीही चालेल, पण चला लवकर, मला लेट हा, होतंय. नॉन ACचे 21 रुपयाने बरं का पर किलोमीटर. चला किलोमीटर काय सांगा आता, हे सगळं सिस्टम आपलं कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना. नाही पकडतो बघा ना. आता तुम्हाला 270 रुपये दाखवले, आम्हाला 255 रुपये भेटतील. म्हणजे आम्ही कमवणार का या ट्रिप मध्ये जर काम केलं तर? हे मध्ये जे स्ट्राईक केलं ना आम्ही, तेव्हापासून तर अजून राईड पण कमी झालेत तसं पाहायला गेलं. लोकांना पे नाही डायरेक्ट ऍपवर अपडेट केलं की होत आहे. हा, ते सर्वजण परिवहन मंत्र्यांनी पण केलं पाहिजे, ते स्वतःनी केलं पाहिजे. तो खरं पाहिलं तर नाही तर मग कॅबवाल्यांना सबसिडी दिली पाहिजे डिझेल पेट्रोलवरती. काय बोला आता यांच्यावरती. तुमचा ड्रॉप कुठे? स्टेशनला आहे ना. तुमचं बिल वाढेल बरं का. मीटर नॉन AC जाणार आहे की AC? नॉन AC 21 रुपये पर किलोमीटर. किती होईल? दरवाजा लावून घ्या थोडं. 23 किलोमीटर काय ना. 22 पहिले 400 म्हणलं मी त्याला कॅन्सल केलं. 450. पहिले 400 म्हणलं त्याला कॅन्सल. 21 रुपये ऐका ना. तुम्हाला दाखवते ना. नाही, मी काय म्हणतो ऐका की, बोला बोला. पहिला मला त्याने ना फोन आलता त्याचा, हा हा. तो 400 रुपये म्हणला मला. मी त्याला नाही म्हणलं आणि नंतर बुक केलं. आता ठीक आहे, तुम्ही वाढून घ्या. काय म्हणतो माहिती का? ऐका. ऐका तुम्ही आता, तुम्हाला किती दाखवलंय? 290 रुपये. हा, 290 दाखवलंय. किती किलोमीटर आहे? किलोमीटर काय 22 किलोमीटर. हा, 22 आणि 2 किलोमीटर आलोय. 24 किलोमीटर झालं. थोडस तुम्ही दरवाजा लावा, नाहीतर मग नंतर बसा. हा, काय म्हणताय? परवडतंय का ते बघा ना तुम्ही, तुमच्या आता- हिशोबानं बघा. आता हे मला कळतंय माहितीये रे, का? हे मला कळतंय. हा, पण मी काय करू शकतो सांग ना. मी माझ्याकडनं तुला ठीक आहे बिलामध्ये 5-50 रुपये करू शकतो, मी मान्य करू शकतो. हा. पण मी काय करू शकतो, माझ्याकडनं तेवढी अपेक्षा आहे. अहो, माझं म्हणणं काय माहितीये का, हा. जे किलोमीटर होईल तेच द्या ना मला. 350 रुपये घेऊन टाका, जाऊ दे. म्हातारे माणूस आहे, माझं नाही तुमचं नाही. आता तुम्ही इथं आल्यावर हा विषय काय खरंच नाही परवडत राव. खरंच. एवढ्या वेळेस करा. त्याच्यात राहत नाहीत, 100 रुपये साधा राहत नाही. तर मग काय अहो, माहिती आहे उपयोग आमच्याकडे सांगा. गाड्या घोड्याचं आहे, रात कसं नाही मला माहिती नाही. 100 रुपये पण राहत नाही त्याच्यामध्ये सव्वा तासामध्ये. आता ठीक आता आहे. हे यांना आता काय बोलायचं. आता हे परिवहन मंत्री हे ते बसलेत आता घास खात, आपण तरी काय बोलावं यांना. घ्या 5-50 इकडे तिकडे करून विषय क्लोज करून टाका. ठीक आहे, 400च करा, तसं नका करू. 450 नाही म्हणालो मी, 450च्या पुढे जाते. बोलत होते तुम्ही.
450 होते, 440 म्हणत होतो ना मी तुम्हाला. 460 त्याला पहिलं होते. वाढूनच सांगितलं अगोदर 4. तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवू का समोरच्या माणसाचा फोन आला? मी खोटं नाही बोलणार. तो 400 म्हणत होता, मी त्याला कॅन्सल केलं. मी तुम्हाला 350 देतो. 350 वर close. 350 राहतच नाही साहेब, नाही, नाही. काहीच राहत बरोबर नाही आहे. माहिती आहे का? बरोबर आहे. ठीक आहे, मामा. बसणार आहे का कोणी? नाही नाही ठीक आहे. 350 रुपये कुठे म्हणतो रे. पहिलं नाही ना काय आउटस्टँडिंग? नाही नाही सर तुम्ही मीटरनं जाणार की कसं जाणार? उबर मीटरने हं? मीटरने म्हणजे उबरच ना? नाही, आपलं 21 रुपये नॉन एसीचा आणि एसीचं 25 रुपये. हा. तर एसी जाणार की नॉन एसी तुम्ही? कशाचे पण उबरच्या भाड्यावरती? हा. का बरं? हे भाडं बघा तुम्ही, 18 किलोमीटर आहे मला आणि बरं आलं चला 2 घ्या, किलोमीटर. 50 घ्या. 5746 करू नका हो पण दादा असं. मी 50 रुपये देतो तुम्हाला. नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही मला नाही दिले तरी चालतील. नाही तुम्ही घ्या माझ्याकडनं, पण असं करू नका कामात. नाही, पण मला एक सांगा आता, याच्यामध्ये आम्हाला 18-20 नका किलोमीटर. करू मग हे काम. तुम्हाला कोण जबरदस्ती नाही करत आहे ना? आलं का लक्षात मी काय म्हणतोय? हे तर सगळ्याची मजबुरी आहे ना साहेब. असं नाही. दुसरं काम करा ज्यात तुम्हाला जेवढे मिळतात तेवढे खुश आहात तुम्ही. असं वर नाही मागितलं पाहिजे तुम्ही. मला ते पैशाचं आम्हाला- काही मी नाहीये. काय म्हणतो माहिती मला हे का? चुकीचं आम्हाला- वाटतं. पैशाचं नाही मला काही. मान्य आहे ते, पण मला ते आता हे- चुकीचं वाटतं. तुम्ही सांगा एवढंच. मला, हे रेट आहेत ते बरोबर आहेत का? तुम्ही आता नाही असं तुम्हाला म्हणताय. नाही पटत ना, मग तुम्ही नका चालू गाडी. हे माझं मत आहे. असं हा, हा. तुमचं मत वेगळं आहे, मला कळतंय. माझं मत वेगळं आहे असं म्हणतो मी तुम्हाला. मला खरंच पैशाचं काही नाही, पण असं नाही केलं नाही, पाहिजे जरा- असं माझं मत पडतंय. जर ऍपनं दाखवलं तर तुम्ही सोखुशीने देणार आहेत, तुमचं म्हणणं असं आहे. जर ऍपमध्ये दाखवलं तर तेवढं पण देताल तुम्ही? हा ऍपमध्ये दाखवलं तर मी देईन ना, पण मला असं हे काय म्हणता येईल त्याला, तत्वात नाही पटत की तुम्ही असं वर मागता जेव्हा हे ऍप प्रमाणे आपण व्यवहार झाला पाहिजे. असं माझं मत आहे फक्त. हा, पण आता बघा तुम्ही हे रेट आणि तुम्हाला जर ते नाही रेट पटत ना, हा मग तेच ना, मग तुम्ही वेगळं काहीतरी बघितलं पाहिजे असं मी म्हणतो. आता मी बघा, पण व्यवसाय करतो, मला बरोबर. कस्टमर एक रेट ठरला आमचा, हा हा, बरोबर ना, हा. मग मी तो ऑनर करतो. बरोबर आहे. नाही, एवढंच पण- माझं मत आहे. कधी कमी असतो ना, मलाही पडतं, कधी कमी पडतो, कधी व्यवस्थित पडतो, कधी नुकसान होतंय. असंच चालली आहे तुम्ही काय करणार. दुनिया चालली बरोबर आहे सर, पण काय सांगायचं तुम्हाला, आमचं म्हणणं तसं नाही आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही सहकुशीने देणार असाल तर द्या. हा मी तर आता याच्यात मी तर- देतो ना, मी तेच म्हणतो. मला ते पैशाबद्दल काही नाहीये. हा, आज असं 5-50 रुपयाने काय तुम्हाला मला असं नाही भूक पडत, पण फक्त माझ्या तत्वाला जरा मला चुकीचं वाटतं, अजून काही नाही. आम्हाला पण मागायला नको वाटतं, पण काय बोला आता. परिवहन मंत्र्यांना कळायला पाहिजे साहेब, खरं का नाही? नाही, परिवहन मंत्रीला कंपनी देते ना वेगळे पैसे, पाकिटं पोचतायत ना. त्याला काय पडली? मला काय पडले, बरोबर आहे. त्याला पाकिटं पोचतायत म्हणून तर तो हे रेट चालवतो. उलटा आहे, उलटा विचार करा. त्याला काही नाही पडली आपली, बरोबर आहे. आपणच चालवतो देश. मी तर म्हणतो ना साहेब, जर सगळ्या ड्रायव्हरनी जर ठरवलं ना आणि पण जर नाही करू बंदच शकत, ठेवलं, नाही होऊ शकत तसं. कोणी ना कोणीतरी, एवढ्या लोकांची युनिटी शक्यच नाही हो. आणि काय तुम्ही ते तर- आज तुम्ही उबर बंद कराल, उद्या ओला बंद कराल, परवा रॅपिडो आलं, काय आलं. माझ्याकडे तर नाही पण आहे. माझ्याकडे हे ऍप आहे 2000, मी तुम्हाला खोटं सांगू हे बोलत, 2013 सालपासून माझ्या फोनमध्ये उबर. बरोबर ना. हा, जेव्हा भारतात नव्हतं मी बाहेर देशी उबर वापरत होतो. बाहेरचे रेट, 2013 साली. बाहेरचे रेट कसे वाटले सर तुम्हाला? तुम्ही तर बाहेर पण आलेले आहेत. काही नाही, सगळीकडे तसंच आहे. सगळीकडे म्हणजे आता इथे काय आहे की अशा गप्पा होत नाहीत, हा हा, पण बरेच चॅप्टरगिरी चालते याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, हैदराबाद, बँगलोरमध्ये खूप त्रास होतो उबरला. खूप म्हणजे हा ना. खूप त्रास होतो बँगलोरमध्ये उबरला. म्हणजे ते मानतच नाहीत ना उबेरला जास्त. नाही तसं नाही, हा तो माणूस येतो घराखाली हा, आणि म्हणतो मी अच्छा ड्रॉप ऑफचे एवढे घेणार,
हा, तुम्ही म्हटला अरे नाही मी उबर प्रमाणे जाणार, हा. मग तो निघून जातो. मग 5-10 मिनिटं थांबता तुम्ही, मग दुसरा येतो, तो इथेच बोलतो. हा, हा. असा अर्धा पाऊण तास जातो. शेवटी तुम्ही म्हणता घे पैसे आणि चल.